विधानसभेमध्ये मागच्या वेळेला मुंबईला जे झालं त्या संदर्भामध्ये अहवाल प्रदर्शित होणार आहे, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे तुमची? कायदे मंडळ सर्वोच्च आहे. कायदे मंडळ ज्या पद्धतीच्या सूचना देईल त्या सूचनाचं आम्ही पालन करू. जे काही आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करू. कायदे मंडळाचा सन्मान राखणं आमची जबाबदारी आहे. आणि आता या विधिमंडळात तुमच्याकडनं काय मुद्दे उचलले जाणार आहे, कुठल्या गोष्टींवरती चर्चा होणार आहे? मी आता एक जतला देवभूमी म्हणून घोषित करा अशी एक लक्षवेधी काल मांडलेली आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी ती लक्षवेधी चर्चेला येईल. जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राचीन मंदिर आहेत. रामायण महाभारतापासूनचा इतिहास हा जतच्या भूमीला लाभलेला आहे, परंतु लोकांच्या समोर आला नाही आणि म्हणून तो समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या पद्धतीनं आम्ही लक्षवेधी मांडतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून आमची अपेक्षा आहे की जतला देवभूमी घोषित करावं, त्याचा एक विकास आराखडा तयार करावा आणि एकत्रितपणे 36 मंदिरं की जिथं लाखो लोक दरवर्षी येतात अशा सर्व 36 मंदिरांचा वेगवेगळे मठ आहेत. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात माझ्या तालुक्यात आहे, तर फार जुने मठ हे मतदारसंघामध्ये आहेत आणि त्या सर्वांचं डेव्हलपमेंट राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावं ही आमची मागणी राज्य सरकारकडे ह्या अधिवेशनामध्ये आहे.